वेलकम फ्रॉम वन टू अनदर व्हिडिओ. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण की या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरती किती हजार पदांसाठी होणार आहे त्या संदर्भात जाणून घेणार आहोत. विशेष म्हणजे आपल्याला एवढं माहित आहे की जास्तीत जास्त पदभरती जी आहे ती 15 ते 18 हजार पदांसाठी केल्या जाणार आहे. पण मात्र पवित्र पोर्टलवर नेमके जाहिराती किती अपलोड झाल्या ते जाणून घेणं आवश्यक आहे. आणि सोबत 10 जुलैपर्यंत जाहिरातींना मुदत दिलेली आहे जाहिराती अपलोड करण्यासंदर्भात. आता 10 जुलै नंतर जर समजा मुदतवाढ दिली तर त्यावेळेस काय होऊ शकतं किंवा मुदतवाढ मिळणार का, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुदतवाढ जर नाही मिळाली तर त्यावेळेस किती पदांसाठी पदभरती होऊ शकते या संदर्भात पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये करणार आहे. आणि विशेष म्हणजे यावर्षी मेरिट खाली येणार किंवा नाही येणार त्या संदर्भात सुद्धा माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये करणार आहे. व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. आतापर्यंत जसं तुम्ही व्हिडिओला जे आहे आतापर्यंत जेवढी काही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली आहे ती जशी आली अपडेट आलेली आहे तशाच तुमच्यापर्यंत पोहोचला आहे आणि तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा झाला असेल. या व्हिडिओला आता सुद्धा लाईक करून द्या. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला हाईप करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनल लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा सबस्क्राईब करू शकता. कारण की शासन निर्णय, पीडीएफ फाईल्स किंवा वेगवेगळे जे GR आहेत किंवा वेगवेगळ्या ज्या फाईल्स आहेत त्या तुम्हाला टेलिग्राम चॅनलला मिळून जातील. ठीक आहे, तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. सगळ्यात अगोदर पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे जाहिरात किंवा शिक्षक भरती 2025-26 जी आहे ती एक्झॅक्ट किती पदांसाठी होणार आहे त्या संदर्भात माहिती जाणून घेऊया. ठीक आहे, तर सगळ्यात अगोदर पहिली जी आपल्याला ऑफिशियल माहिती आलेली आहे ती अशी होती, मी जी सगळ्यात अगोदर आपण दिली होती तुमच्यापर्यंत, की 18,000 पदांसाठी शिक्षक भरती होणार आहे. ठीक आहे, आता ही बातमी न्यूज बुलेटिनमध्ये न्यूजमध्ये सुद्धा आली वेगवेगळ्या मराठी चॅनलच्या, आणि सोबत बाकीचे जे कंटेंट क्रिएटर आहे त्यांनी सुद्धा सांगितलंय. आणि आपण सगळ्यात अगोदर सांगितलं होतं की 18,000 पदांची पदभरती होणार आहे. आता त्या 18,000 पदांची जी पदभरती आहे त्या संदर्भात ऑफिशियल एक माहिती सुद्धा आलेली होती. माहिती अशी होती की शिक्षक भरती 2025-26 जी आहे ती 15 ते 18,000 पदांसाठी केल्या जाणार आहे. यामध्ये त्यांनी पुढचा रोडमॅप सुद्धा सांगितलं की नेमकं पसंतीक्रम कधी येणार, नंतर निवड यादी कधी प्रसिद्ध केल्या जाणार, आणि नंतर विद्यार्थ्यांना किंवा ही भरती प्रक्रिया किती दिवसांच्या आतमध्ये पार पडणार या संदर्भात सर्व माहिती दिली होती. ठीक आहे, आता या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित असतील, पण त्याच्या समोर जाऊन आपल्याला काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. त्या कोणत्या बघा, पवित्र पोर्टलवर नेमक्या किती जाहिराती अपलोड झाल्या आहेत त्या संदर्भात. ठीक आहे, आता बघूया पवित्र पोर्टलवर नेमक्या जाहिराती किती अपलोड आहेत. तर सद्यस्थितीमध्ये बघा, जवळपास पवित्र पोर्टलवर जर आपण बघितलं तर आजची जी डेट आहे त्या डेटपर्यंत पवित्र पोर्टलवर वेगवेगळ्या ज्या आस्थापना असतील त्याच्यामध्ये जिल्हा परिषदा असतील, म्हणजे ऑल झडपी ज्या असतील त्या जिल्हा परिषदा, म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था, त्यामध्ये मनपा आणि नपा, महानगरपालिका आणि नगरपालिका, सोबत आता बाकीच्या ज्या आस्थापना आहेत, उदाहरणार्थ खाजगी शैक्षणिक संस्था ज्या आहेत त्यांच्या जागा, नंतर आश्रमशाळा ज्या आहेत त्यांच्या जागा, नंतर आदिवासी विभाग जे आहेत त्यांच्या जागा, नंतर कला क्रीडा शिक्षक किंवा कार्यानुभव शिक्षक यांच्या जागा, आणि अध्यापक विद्यालयाच्या जागा, ज्या की आतापर्यंत ज्या आहेत जवळपास त्यांना अजून आपल्याला ग्रीन सिग्नल नाही मिळाला, तरी सुद्धा आपण या जागांचे जे आहे आपण समाज कल्याण विभाग सुद्धा राहिला, समाज कल्याण विभागाच्या ज्या निवासी शाळा आहेत त्यांच्या सुद्धा जागा ज्या आहेत पवित्र पोर्टल मार्फत भरण्यात येणार आहे. आता एकूण जर आकडेवारी बघितली आपण तर एकूण आकडेवारी पवित्र पोर्टलवर सद्यस्थितीमध्ये जी आकडेवारी आहे त्यानुसार आकडेवारी जी भरती पवित्र पोर्टलवर ती जवळपास 13,000 ते 14,000च्या समोर, 14,000 प्लस जागा ज्या आहेत, 13 ते 14,000च्या आसपास जागा ज्या आहेत पवित्र पोर्टलवर अपलोड झालेल्या आहेत आताच्या तारखेमध्ये. ठीक आहे, आता तुम्ही म्हणाल की पदभरती जर 15 ते 18,000 करायची किंवा पदभरती जर 15 ते 18,000 पदांसाठी करायची तर मग त्यावेळेस तेवढ्या जाहिराती पवित्र पोर्टलवर आलेल्या पाहिजे. ठीक आहे, आता मी तुम्हाला रिअल जी सिच्युएशन होती किंवा पवित्र पोर्टलवर किती जाहिराती अपलोड झालेल्या आहेत त्या संदर्भात मी तुम्हाला सांगितलं, पण आपल्याला घाबरायची आवश्यकता नाही. कारण का सांगतो ते, आता उदाहरणार्थ काही जाहिराती अशा आहेत ज्या वेटिंगवर आहेत. वेटिंगवर म्हणजे थोडक्यात काही जाहिराती डिसअप्रूव्ह झाल्यामुळं त्यांच्यामध्ये सुधारणा करून परत त्या अपलोड केल्या जातील. काही जाहिराती अशा आहेत की काही आस्थापनांचं रजिस्ट्रेशन सुरू आहे, काही आस्थापनांच्या जाहिराती अपलोड होत आहेत, काही आस्थापनांच्या जाहिराती अजून देणं बाकी आहे. त्याच्यामुळे या जाहिरातींमध्ये भर पडणार आहे. आता तुम्ही जर बघितलं की मुदतवाढ खरखर मिळणार का, तर मुदतवाढ जर नाही मिळाली तर त्यावेळेस जाहिराती थोड्या कमी प्रमाणात येऊ शकतात, म्हणजे किती 15,000 किंवा 16,000 पर्यंत पदभरती होऊ शकते. पण आपल्यासाठी बेनिफिट असा आहे, जर अजून जर समजा 10 दिवस मुदतवाढ दिल्या गेली, आता ती कदाचित देणार किंवा नाही देणार हे शासनाच्या हातामध्ये आहे. शासन ठरवेल की मुदत द्यायची किंवा नाही द्यायची. कारण की शासनाला जर वाटलं मर्यादित जागा पवित्र पोर्टलवर अजूनही आल्या नाही तर शासन 10 दिवसाची मुदत देऊ शकतं, शेवटची जी मुदतवाढ आहे ती, किंवा मग मुदतवाढ देणार सुद्धा नाही. जर शासनाला वाटलं की 15-16,000 किंवा 18,000च्या आसपास जागा आल्या 10 तारखेपर्यंतच तर मात्र मुदतवाढ याला मिळणार नाही. पण आपण असं पकडून चालू की बुवा जेमतेम जो अंदाज आहे तो काय असू शकतो,
तर सद्यस्थितीमध्ये करंट सिच्युएशन मला अशी दिसते पर्सनली, माझा जो एक्सपिरियन्स सांगतो त्यानुसार की मुदतवाढ जी आहे कदाचित अजून 10 दिवस एक्सटेन्शन मिळू शकतं. त्याच्या मागे खूप साऱ्या गोष्टी आहेत, एक गोष्ट नाहीये की तुम्ही म्हणाल की मुदतवाढ कशाला परत परत मुदतवाढ देण्यामागचा इश्यू नाहीये. इश्यू हा आहे की प्रत्येक आस्थापनेची जागा ज्यांना पवित्र पोर्टल मार्फत भरती करायची तर त्यांना शासनाने एक जी मुदत दिलेली आहे त्या मुदतीच्या आतमध्ये त्यांच्याकडून ते कामं होणं किंवा त्या जाहिराती अपलोड होणं पॉसिबल होत नव्हतं किंवा त्यांच्याकडून त्या जाहिराती तिथपर्यंत गेल्याच नाही किंवा अपलोड झाल्याच नाही. तर त्यांना त्यांच्या जाहिराती देण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. 3-4 दिवस 4-5 दिवस जे काय आहेत त्यांचे तिथे लागू शकतात. रजिस्ट्रेशनसाठी, जाहिरात विहित नमुन्यामध्ये देण्यासाठी, जाहिरातींची पदसंख्या, माध्यम, विषय, जागा सगळ्या गोष्टी नमूद करण्यासाठी त्यांना थोडा कालावधी लागू शकतो आणि व्यवस्थित फॉर्मॅटमध्ये दिल्यानंतर तुमची जाहिरात जी आहे ती अप्रूव्ह केल्या जाते. तर त्याच्यामुळे या गोष्टीला थोडा वेळ लागणार आहे. तर माझ्या मते जवळपास याला 10 दिवस जे आहे एक्सटेन्शन मिळू शकतं कदाचित, म्हणजे जाहिरातींना मुदतवाढ कदाचित मिळू शकते. आता त्याचा फायदा काय, त्याचे 2-3 फायदे सांगतो. काय पहिला महत्त्वाचा फायदा म्हणजे जी काही आकडेवारी असेल तिच्यामध्ये जास्तीत जास्त पदांची वाढ होईल. ते सांगतो काहून, कारण की शेवटी काय होतं, वेगवेगळ्या आस्थापनांनी जाहिराती तर दिल्या. आता जवळपास जिल्हा परिषदेच्या, महानगरपालिका, नगरपालिका, खासगी आस्थापनांच्या जागा खूप साऱ्या प्रमाणात ज्या आहेत पवित्र पोर्टलला आल्या. पण मात्र बाकीच्या ज्या जाहिराती आहेत ज्या अजून आल्या नाही तर त्यांना त्यांच्या कमी दिवसामध्ये त्यांना त्यांची जाहिरात पवित्र पोर्टलवर अपलोड करायची, त्यांच्याजवळ दिवस तर कमीच आहे. त्याच्यामुळं अशा परिस्थितीमध्ये जेवढ्या काही जाहिराती राहिलेल्या असतील किंवा उरलेल्या आहेत त्या सर्व जाहिराती पवित्र पोर्टलवर येतील. जागेंची आकडेवारी, जागेंचा जो हे होतं सुरुवातीला जागेंची आकडेवारी खूपच कमी होती. स्टार्टिंगला आपण ज्यावेळेस बघितलं त्यावेळेस 1 महिन्याची मुदतवाढ दिली होती त्यावेळेस, पण आता जागेंची ओघ मात्र चांगला आहे. त्याच्यामुळं जास्त प्रमाणामध्ये भरपूर प्रमाणात जाहिरात येण्यासाठी अजून 4-5 दिवस लागण्याची शक्यता आहे. तर त्याच्या जाहिराती पूर्ण आल्या तर मात्र 18,000च्या समोर सुद्धा ही पदभरती जाऊ शकते. 18,000 ते 20,000च्या आसपास जाहिराती जाऊ शकतात किंवा 18,000 पर्यंत पदभरती होऊ शकते. तर आपण जी आकडेवारी काढली होती की आपण आपलं जे पर्सनल वैयक्तिक मत होतं, आपलं म्हणणं होतं की कमीत कमी 12,000 पदांसाठी टप्पा 1 होऊ शकतो आणि जास्तीत जास्त 15 ते 16,000 पर्यंत टप्पा 1 होऊ शकतो जास्तीत जास्त. पण याच्यामध्ये वाढ याच्यामुळे झाली कारण की आस्थापनाने जास्तीत जास्त आल्या, जास्त आस्थापनांनी जागा दिल्या. यावर्षी पहिल्यांदा कला, क्रीडा आणि कारणीभूत शिक्षकांच्या जागा येत आहेत. नंतर आदिवासी विभागाचा शासन निर्णय थोडा उशिरा निर्गमित झाला, त्याच्यामुळे त्यांच्या सुद्धा जागा राहिल्या होत्या आश्रमशाळेच्या, त्या सुद्धा जागा आता पवित्र पोर्टलला येत आहेत. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी होण्यासाठी थोडा कालावधी लागणार आहे. त्याच्यामुळे आता या जागा ज्या आहेत पवित्र पोर्टलला आलेल्या आहेत. आता जर तुम्हाला आकडेवारी बघायची म्हटलं तर आकडेवारी जाऊ शकते ही आकडेवारी जवळपास 16 ते 18,000च्या आसपास जाऊ शकते. आपण जर फायनल तरी डिसिजन म्हटलं तरी 15, 16 किंवा 18,000 पर्यंत ही पदभरती जाऊ शकते आणि शासन त्यानंतर ठरवेल की एवढी पदसंख्या पवित्र पोर्टलला आली त्यानंतर आम्ही टॅब जो आहे तो बंद करणार आहोत. ठीक आहे. आता पुढची जी आलेली गोष्ट आहे मुदतवाढ मिळणार का, तर मी त्याच्यामध्ये सांगितलं तुम्हाला दोन्ही कारण सांगितले की मुदतवाढ का मिळू शकते आणि मुदतवाढ का मिळणार नाही, याची दोन्हीची कारण सांगितले मी. आता बघूया की समोरची प्रक्रिया कशी असू शकते. आता बघा हा सुरू आहे जुलै महिना. जुलैमध्ये जवळपास जर एक्सटेन्शन मिळालं 10 दिवसाचं तर 20 तारखेपर्यंत मिळेल आणि त्यानंतर तुम्हाला 5-6 दिवस रिलॅक्स किंवा 5-6 दिवस पूर्ण जाहिराती आल्यानंतर तुम्हाला पसंतीक्रम देण्याची सुविधा मिळेल. म्हणजे याच महिन्यामध्ये तुम्हाला जे आहे पसंतीक्रम देण्याची सुविधा अभियोगताधारकांना दिल्या जाईल. नंतर त्यानंतरची जी पुढची प्रक्रिया असते ती असते तुम्ही जाहिरातींना पसंतीक्रम दिला तर त्याच्यासाठी 10-20 दिवस जाणारच आहे. आता समजा जुलै महिना गेल्यानंतर त्या समोरचा जो महिना आहे ऑगस्ट किंवा सप्टेंबर, तर त्यामध्ये तुमची मेरिट लिस्ट असेल, मेरिट लिस्ट लावलं जाईल. मेरिट लिस्ट लावल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची जी प्रोसेस असते ती प्रोसेस केल्या जाईल आणि नंतर मग फायनल जी तुमच्या नावाची शिफारस केल्या जाईल, तुम्हाला जॉईनिंग लेटर दिलं जातं, तर त्या सगळ्या गोष्टी केल्या जातील. पण त्या गोष्टींसाठी 2-3 महिने आवश्यक असतील आणि भरती प्रक्रिया कुठपर्यंत चालेल तर अजून फक्त तुम्हाला हार्डली हा महिना जो आहे याच्यामध्ये पसंतीक्रम देण्याची सुविधा, जाहिराती येतील, पसंतीक्रम देण्याची सुविधा मिळेल. पुढच्या महिन्यामध्ये मेरिट लिस्ट पब्लिश होऊ शकते. त्यानंतर जे आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं जाईल. नंतर मुलाखतीचं राऊंड वेगळं, मुलाखतीसाठी जे आहे तुम्हाला जावं लागेल. नंतर मुलाखतीची मेरिट यादी लागेल आणि नंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर दोन्ही जे आहेत जे कॅन्डिडेट सिलेक्ट झालेले आहेत त्यांना जॉईनिंग लेटर किंवा त्यांच्या नावाची शिफारस केली जाईल, म्हणजेच त्यांना जॉईनिंग दिलं जाईल. ठीक, अशा प्रकारे जे आहे तुम्हाला मी पूर्ण प्रक्रिया सांगितली आणि जवळपास या गोष्टीला किती वेळ लागू शकतो त्या गोष्टीला फक्त जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरपर्यंत जी आहे पूर्ण प्रक्रिया पार पडू शकते. पूर्ण प्रक्रिया पार पडण्याचा शासनाचा मानस आहे. लवकरात लवकर ही प्रक्रिया कशी पार पडेल जेणेकरून पुढची जी टेट परीक्षा आहे ती सुद्धा होणार आहे का, तर त्या संदर्भात सांगून देतो. टप्पा 1 झालेला आहे किंवा टप्पा 1 होतोय आणि टप्पा 2 मध्ये ज्या जागा येतील त्या संदर्भात शासन निर्णय घेईल आणि जर समजा टप्पा 2 नाही राबवला तर शासन मात्र पुढच्या टेट परीक्षेची सुद्धा तयारी करू शकते. हे शासनाच्या मनावर असेल. ठीक आहे. आणि हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी तुम्हाला सांगायची राहिली, बघा एवढ्या सगळ्या जागा जाहिरात येणार किंवा एवढ्या सगळ्या जागा येणार आहेत तर त्यामुळे जे आहे यावर्षी शिक्षक भरतीचा मेरिट जो आहे तो कमी राहणार किंवा जास्त राहणार. तर शिक्षक भरतीचा मेरिट जो आहे यावर्षी
कमी राहण्याची शक्यता जास्त वाटते, कारण की मागच्या पदभरती एवढ्या जागा ज्या आहेत फेज 1 मध्ये येतात किंवा टप्पा 1 साठी येतात, त्याच्यामुळे मेरिट जो आहे ज्या अर्थी किंवा मेरिट जो मागच्या वेळेस लागला होता त्याचप्रमाणे मेरिट जो आहे यावर्षी राहण्याची शक्यता जास्त आहे. त्याच्यामुळे मेरिट जो आहे जवळपास त्या प्रमाणामध्ये राहू शकतो. आणि जर तुम्ही मागच्या वर्षी मेरिट पाहिला नसेल किंवा मागची व्हिडिओ पाहिली नसेल तर पाहून नक्की घ्या. मेरिट त्या प्रमाणे राहण्याची शक्यता जास्त आहे. थोडाफार मेरिट वाढू शकतो काही ठिकाणी, पण जास्त वाढणार नाही. आणि प्रत्येक जिल्ह्याचं मेरिट जो आहे तो वेगळा राहणार आहे. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता. आय होप हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, या व्हिडिओला शेअर करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त हाईप करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय. आणि हा तुम्हाला काय वाटते मुदतवाढ मिळायला पाहिजे किंवा शिक्षक भरतीसाठी एकूण किती पदसंख्या येऊ शकते ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.